माननीय रोहित पवार यांनी उपस्थित केलेले जे मूलभूत प्रश्न आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत, जे सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये ते निर्माण झालेले आहेत. त्याचं उत्तर देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे, पण त्याचबरोबर केंद्रीय हवाई वाहतूक खात्याची पण आहे. पण त्याच्यापासून ते पळ काढतायत आणि वेगवेगळे कारणं देत आहेत, हे योग्य नाही आहे. खरं तर आता काल राज ठाकरेंनी देखील यावर शंका उपस्थित केली आणि रोहित पवारांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले पाहिजे असं देखील म्हटलं त्यांनी. नक्कीच उत्तरं मिळालीच पाहिजे. काही वेळेला म्हणतात की ब्लॅक बॉक्स जळला, मग प्रश्न असा निर्माण होतो की साधे साधे कागद वाचले आणि ब्लॅक बॉक्स सारखा इतका महत्वाचा जो पार्ट असतो विमानामध्ये तो कसा काय जळू शकतो. हे सगळे प्रश्न न उत्तर देण्यासाठीच सरकारसाठी आहेत ते, परंतु त्यांची उत्तरं सरकारला द्यावीच लागतील. राज्यसभेत देखील विषय झालेला आहे. काय नेमकी आता शिवसेना ठाकरे गटाची हो, आमच्या पक्षाप्रमुख उद्धवजी ठाकरे जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य आहे. खरं तर कोल्हापुरात नगरपालिकेच्या निवडणुकीत एक गोंधळ पाहायला मिळाला. चिपळूण नगरसेवकापदी सुनील मोदींची निवड झाल्यानंतर आपल्या गटातील कार्यकर्ते नाराज झाले. योग्य, आम्ही त्याची माहिती घेऊ. जिल्हा प्रमुख वगैरे आहेत आमच्या बरोबर. त्यांनी शहर पदाधिकारीचा राजीनामा दिला. नेमकी काय त्यांची भूमिका कशी आहे त्याच्याबाबतची सविस्तर माहिती घेऊ आणि पक्षप्रमुखांना आम्ही अहवाल सादर करून मग योग्य ते कारवाई करू. धन्यवाद.